लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। आगामी महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार असल्याची बातमी समोर येते। मकर संक्रांतीच्या आधी महापालिका निवडणुकीच्या आधी या योजनेचे पैसे महिलांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून राज्य सरकारचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। नोव्हेंबरचा तर हप्ता सर्वच बहिणींना मिळालेला असेल, पण काहींना मिळालेला नसेल तर त्यांना येणारच आहे। पण दुसऱ्या टप्प्याचे 3,000 रुपये सरकार वाटप करणार असून पैसे वाटपाच्या यादीतील या 13 जिल्ह्यांना मंजुरी दिलेली आहे आणि सरकारने सांगितलं की हे पैसे आता 100% बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होऊनच जाणार आहेत। तर बहिणींनो, महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता बघा सरकारने कोणते 3 मोठे निर्णय घेतले आहेत बघा। पहिला निर्णय घेतला, नोव्हेंबरचा तर हप्ता सर्वच बहिणींना मिळालेला आहे आणि दुसरा निर्णय म्हणजे डिसेंबरचा पण हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सरकार देणार आहे। पण बहिणींनो, तुम्हाला हे पैसे सहजासहजी मिळणार नाहीत, तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला पूर्ण करावीच लागणार आहे। बहिणींनो, आता तुम्हाला जर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळवायचे असेल तर एक अर्ज करायचा आहे। तो अर्ज केल्यानंतर लगेचच तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे सुद्धा जमा होऊन जातील असं सरकारने सांगितलेलं आहे। तर हे पैसे फक्त 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत। तर त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं सुद्धा जिल्ह्याचं नाव आहे का बघा। जर तुमच्या या यादीमध्ये नाव असेल तर त्यांनाच हप्ता मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। पहिल्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण पैसे नोव्हेंबर महिन्याचे आम्ही वाटप केलेले आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। आणि ज्या बहिणींना नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींना आज रात्रीपर्यंत म्हणजेच उशिरापर्यंत तुमचा हप्ता जमा होणार आहे। पण पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे 3,000 रुपये सरकार सुरू करत आहे। तर मग हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत। तर बहिणींनो, कसलीही काळजी करू नका आणि ही सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे। आता बघा, महत्त्वाची अपडेट म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची जेवढी रक्कम लागणार होती तेवढी सरकारने जाहीर केलेली आहे। आणि पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजेच वाशिम जिल्हा। या जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरचे सुद्धा 1,500 रुपये वाटप करण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे आणि ज्या बहिणींच्या बँक खात्यावरती हा हप्ता जमा झालेला नाही त्या बहिणींना नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारीचे 1,500 रुपये म्हणजेच तुमच्या अकाउंटवर 4,500 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे बहिणींनो, तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल तर घाबरू नका, तुमचा नक्कीच 100% हप्ता येणार आहे। पण तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करावी लागेल तरच तुमच्या अकाउंटवर हा हप्ता जमा होईल। आणि बहिणींनो, अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल।